अरे बोला विसारिया विसारिया हे काम नंतर दिवसाची आहे. काही हरकत नाही. आपण आणले या
हॅलो, पारितोषिक आहे स्वराज गवळणी मंदिराला घाट गेला आहे. परंतु एक कामगिरी मी एकटा करणार आहे. माझ्या डोळ्याचा पेंड्या याला हातमध्ये घेतो. अरे पेंड्या पेंड्या, अरे पेंड्या पेंड्या, अरे काय रे आता पुढे काय म्हणतोस काय? एक रुपयाला मजा आहे. आलो आलो आलो. बरोबर काय रे सुदामा आता मारी दो गाई रानाला रे सुदामा गाई रानाला आता मारी दो गाई रानाला, गाई रानाला रे सुदामा, गाई रानाला. दही आहे की ताक आहे? अरे का काय घर खाऊन बघ. दिलं पण वास किती पडल्यावर अरे वेळ बोल खाऊन बघ. खाऊन घे. अरे काय खाऊन घे. खाऊन घे, पाणी पिऊन. अरे पाणी पिण्यापेक्षा हे खाऊन बघ. त्या अवतार संगीत लावायला लागला. हे आवडलं नाही. अरे घाल. हा, दे. हा? अरे घाल घाल. पाहिजे. अरे घाल जाऊ काय. नको म्हणतो. त्यामध्ये खायची सवय नसते. सवय नाही. हा. खाऊन घे. अरे खाऊ काय हे खाऊन बघ. वास किती पडल्यावर अरे काय वाटतोय. अरे मुलाला लय बोल. अरे त्याला बोल मला कधी वागले गेला. हा ना? बघ. अरे सगळं ओळखी तर हा मग पाचन आहे ना. काय लय बोल. अरे खा काय. अरे खा ना रे. खा ना. अरे मी काय म्हणतो. कशा लागले रे? कामगिरी सगळ्यांना करून द्यावं लागलं. श्रीकृष्ण देवानी. होय 16 बिघांचा वेळा घाट पाठ धरत हा. गवळणी मंदिराला घाट काढले. अरे पण तळू दे ना. तुला काय करतोय. अरे तुला कशाला बोलवलंय? कशाला बोलून म्हणतो. आपण एकटेच गावात. काय. तुला जोडीदार कोण नाही वाटतं? अरे बाकी आता वाटणार. होता? हो. गेला कुठे? अरे काय आणायला गेला बाजून. काय काय आहे? मला बोला तू पुढं हो. हा. येतो बाजून. राग मागते त्याला. आपण बोलतोय. अरे या बाजूला. अरे काय बोलतोय. नाही म्हणताय. जोर हाक मार. अरे या बाजूला. तुझा आवाज तुझ्या कानावर जात नाहीये. काय म्हणतोस हा, का. त्याला जोरात आवाज दे. जोरात आवाज दे. आवाज दे. गावी
आलो
कानबरी कोण तुला कानबर कानबर हा आता म्हणजे तर काय अरे वरती मोठा बॅग उघडून तिकडे गेलेला हा गेलो कोणाला सांगले ढकलांच्या संधी मागले आणि त्याला म्हणला आणि मला वर चढवलं का नाही त्या भेड्यावर अरे वर चढता चढता गेली अरे वर चढलो चढलो अरे गेलो कागदाजवळ कागदाजवळ गेलो संधी बाबाला काय बोला माहितीये अरे खाल्ला त्याला घुरी केला अरे घुरी केल्याबरोबर सगळ्या मास्या उठल्या का नाही सगळ्या अंगाला बमल्या माझ्या चावल्या अरे चावल्या मला बोल माझ्या अंगाची झाली हात तुझ्या अंगाची झाली हात अरे काय करू खाली तू वर करू काय समजत ना समजत ना अरे त्याबरोबर मला झाली ह्याला का नाही ह्याला झाली अरे ह्याला झाल्याबरोबर वर करू खाली तू वर करू खाली तू अरे काय करणार खाली यायला जात नाही अरे वरती होतो ना त्याला झाली ह्याला मी सुरुवातच केली मी सुरुवात केली आपल्या जेवढी पोरं हातात होती का नाही आपल्या पोरं त्याने खाना बांधली लावली अरे कशासाठी काय अरे आपल्यामध्ये आता भटपणी पोराने बांधली लावा बांधली ही बांधली लावली ती लावली परत अंगाला तिच्या नाटक्या धुमायला लागल्या लागल्या बरोबर अरे काय जाणार अरे त्याच्या बरोबर ह्याला झाली अरे ह्याला झाल्याबरोबर खाली का उठू शकत नाही अरे उतरणार कसा ह्याला झाल्याबरोबर मी पण वाटणार सोडली का नाही अरे सजीव राजा म्हणतो काय माहितीये अरे कोणाला टोप लावा टोप अरे टोप लावा बघा बरोबर कोणाने खाला टोप लावली का नाही लावली सजीव मागल्या उतरून गेलेलं पिच्या करतो पिच्या कोणाला विचार असं काढून उद्या 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 आता कुठं जायचं आपल्याला थोडा खर्च 3-4 गोष्टी चालतात जवळजवळ मथुरेचा घाट करते सगळं काय आपण घ्यायचं हॅलो पार्वती आहे
नवशी काय माहितीये अगं बाई मी नाही यायला निघाले आणि माझे हे लगेच ना का उठले त्या कारतेला हे म्हणजे कळत नाही अगं वेळी हे म्हणजे पती मिस्टर कारवाई मला आले त्या वाजतात तुझं झालं वाटतं ना मी काय ते काय अगं बाबा मी आले नाही लगेच ना उठले काय म्हणाले माहितीये कुठे चालेस का तू मी सांगितलं बाजारला मग काय म्हणाले माहितीये हे थांब ना ग थोडं करून जा ना अगं त्याला जेवण नको का हा ते जेवण बनवलेले निघणार रे बरं मी काय म्हणते आपण वेळ बाजार तरी निघाली ना अगं मग घेतलं काय ते पहिलं सांगायला पाहिजे तुला इकडे नाही म्हटली बुजगाव ना अगं सांग ना ग नाक काय बोलते मेरी नयन कुणाचीच वाटते बाई बाई तुम्हाला
मी तुम्हाला पहिले सांगितले की तो ऐकायला तुला ठरवत आहे. अगं ते दुसरं काय नाही, आता तो मोबाईल आहे, मोबाईल. हे बघ कसं माहितीये का, त्या मोबाईलला 10 आकडे असतात, ते कसे 10 वेळा दाबायचे. एकदा कॉलेजचं बटन दाबला की मग तू माझी करून बोला. चला बघू आता.
तुझ्या लावण्या बोलतो अरे पेल्या आल्यास कुठे परत तुझ्या लावण्यात खोली बॅटरी तुझ्या लावण्यात येतो सगळ्यांच्या लावल्या वाकल्या 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 तुला वागलं वाकडा किती नाही तरी पण लावल्या लावल्या हे तावते हे तावते उडे उडे आती करू त्याला उडे उडे हा मुले मुले आले तू आली कुठून आणि जाणार कुठं तो लटका बंद आहे त्या लटका खरी हटेली तिथं मी भोपलाला आहे तुला काही घरी जागा नाही घरी जागा नाही तुमचे कुठे येणार मी माझी पडली हा लटल होती तुला काय करायला चावते काय म्हणते हा तुम्ही सर्व रस्ते अडकवते ना हे कशाने का करताय उद्याने तुमच्याकडे कायदा आहे का माझ्या जर तांदा हा तांदा दाखव ना माझा तांदा आणलाय कायदा कायदा आलं तो आलं तुझ्या पण लावला
अरे तिने कानाने काढा अगं तो लावून धुवून मावशी एक फरमाईश आहे नाव घ्यायचं गोविंद मांडवकर आता मी काय म्हणते गोविंदाला काय सरपती सुचले अरे केल्या एक तर तुझं नाव करून ना एक तर तुझी बायको माझ्या पोटाने बसेल माझा नवऱ्यावर तुझ्या पोटाने बसेल लक्षात ठेव बरं असू दे गोविंदाला तुला खरंच सांगते नाव केलं हे मला मुळीच आवडत नाही कारण का एका महिलेने किती जणांची नावं केलं ना हे एका स्त्रीलाच ठरायला पाहिजे आणि थोडंच मर्यादित राहायला पाहिजे कारण का बघ ना आज तुझेच पैसे घेऊन ना तुझ्या भावासमोर तुझ्या आई समोर तुझ्या बहिणी समोर तुझीच मी काळ करणार मला नाही योग्य वाटत ते पण मी काय म्हणते मी का नावं घेत नाही कारण जर मी मावशीला जर 50 जणांची नावं घेतली ना तर आज माझ्या बसलेल्या बहिणी आहेत माझ्या लेकी आहेत ते सर्वच ठरवतील अरे मावशीला 50 नाव घेतलं मग आम्ही जर 5 जणांवर चॅटिंग केलं तर काय फरक पडतोय मला हेच नको आपण काहीतरी चांगला संदेश दिला पाहिजे तरी सुद्धा गोविंद दादा तुला मी नाराज करणार नाही गोविंद दादा आय इंडिया इज माय कंट्री इंडिया इज माय कंट्री गोविंद दादा ए चकण्या गोविंद दादा तुला मी दादा म्हटले जास्त उतावळी होऊ नको काय गोविंद दादा इंडिया इज माय कंट्री बहीण म्हणून माझ्या हृदयात तुला दिले एंट्री बस समाधान आता काय तुला काय नाव घ्यायचं हुळून मला नाव हुळून माझं एखादं नाव घे मग त्याला जाऊ नका बाजारी राधे निघून ये माघारी तुला कृष्ण मुरारी नंदाचा तो हरी गोकुळचे धन हुकुम गोकुळचा नंद किशोराचा काय पेंड तुला माझा गोकुळचा
नंद किशोराचा कायदा ऐकून घ्या पेंड सुधामाचा. मेल्या एवढं कायम तू नाक खास तू नाक काय वाढलेलं माझा नाका करत होतं सांग काय तू काय झालं तुझ्या सासूबाई तू काय देणार होत्या तुला जास्त माहिती आणि तुमचा कायदा कुठला अरे तुम्ही अरे तिथे मला दिसते तुमची नावं काय काय करते हा लेंड्या तो उद्या आणि तू सुद्या वाकल्या पण तुमचं सर काय झालं एकाला बापू काय झालं म्हणजे ते बसायचं माझे हजेव बसले तुला वाटतं तुझ्या खुल्यावर बसायला मी नुसती जायचं मी काय म्हणते परिणाम आपण चालू टाकले ना ग आता आपण त्यांच्या नादाला लागू नका बरोबर भावना चुकून पडतात त्यांना म्हणून टाका त्यांना कसला बसून आलाय काय झालं तुला काय
भक्त जनांचा रक्षणा सांगितो तुला त्या जन्म दिला ओळखरा
भक्त जनांच्या अगं सांगते ना मग मग त्याला शरण तर केलंच पाहिजे ना गं. लोक